खंडू गुरुजी यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही समाजाचे काही सदस्य आई रे पाईटचे ठाकरवाडी खेडीत आलो. त्याचं कारण म्हणजे 22 मार्चला आपल्या समाजाची 5 घरात जळून खाक झाली. 22 तारखेला दुपारी आग लागली आणि त्याच्यामध्ये त्याची सगळी कागदपत्र काय काय होती नव्हती ते सगळी जळून गेली. त्यासाठी जुन्नर तालुक्याचे आदिवासी ठाकर समाजाचे अध्यक्ष डॉक्टर विनोद केदारे यांनी समाजाला मदत करायचं आवाहन केला आणि ती मदत आपल्याला बरीचशी मिळालेली आहे. ती मदत पुणे, नाशिक, सिन्नर, इगतपूर, शहापूर, जुन्नर, खेड, आंबेगाव, अकोले, संगमनेर सर्व क्षेत्रातून आलेली आहे आणि ती मदत घेऊन आम्ही हे ठाकरवाडीत आलेलो आहोत. तर अजून सुद्धा मदतीची गरज आहे. ती थोडीफार मदत अजून पैसे त्यांना घर बांधून आणि त्यांचं तात्पुरतं निवारा पावसाच्या आत करायचा ठरलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मदतीची हाक दिलेली आहे. शक्यतो मदत करायला अशी माझी आशा आहे. फुलाची पाकळी का होईना मदत करा. मदतीची यादी या ठिकाणी आतापर्यंत आलेली मदतीची यादी पाठवली आहे. 50 जणांची इथं मदत झालेली आहे. 50 लोकांनी अनेक क्षेत्रातून मदत आलेली आहे. ती आम्ही आता पोच केलेली आहे. उद्यापासून आता त्यांचं त्या घराचं काम चालू होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शाळा जातो का तू? जात बघा शाळा कितीला आहे रे? दुसरीला आहे का? तुझी पुस्तक जळाली वाडीतला काय? तू कितीला आहे? चौथीला. शिकवता का चांगला? कोणी शाळा आहे? कोण शिक्षक आहे? पाठीमाग 5 नाव काय? शिंदे. काय बाळा तुझ्या शाळेत? व्हॉट्सअपला टाका लगेच दाखव. कितीला आहे रे? आणि लिहिता येतं का वाचता येतं का तुला? हॅलो येतं का? नवला सा हॅलो येत? हॅलो बेच पाड येतो किती? बरं सांग बरं. अरे वा वा छान मस्त. बाळा तू कितीला आहे? चौथीला आहे. चांगला शिकायचं बरं. आणि माय मास्तर होतो बरं का पुण्यात मोठी शाळेला. हा आता मग रिटायर झालो. चांगलं शिकायचं बरं का बाळा. हा चांगलं शिकायचं तुम्ही सगळ्यांनी. आणि तुझा तो नाही रे? कितीला आहे? 6वीला आहे काय? मध्ये शाळा सोडायची नाही आणि दारूच्या नादाला लागायचं नाही बरं. पोरात इतकंच नाचता अजिबात तिकडे जायचं नाही. हा शाळा शिकून मोठा व्हायचा काय? हा तात्पुरता निवारा इथं केलाय बघा. शेळ्या 2च पिल्ले. शेळ्यांची बार खाली आहेत. बकरा 1 2 3 4 अशा प्रकारे तात्पुरता निवारा केला. पण वाघाची भीती आहे ना, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मदत मिळाली तर शेड उभारण्यासाठी करू. हे बघा अशा प्रकारे तात्पुरता निवारा केलाय. फार दयनीय अवस्था झालेली आहे बघा. अशा प्रकारे आता या बकरा आतमध्ये आहेत आणि माणसा इकडे उघड्यावरती झोपता. त्यामुळे आता लवकरात लवकर शेड उभारणे हेच काम राहिलेलं आहे. त्यासाठी आम्ही आता त्यांच्या गावात चाललो पत्र आणायला. तुमचं नाव काय? माझं नाव सोपान बबन केदारे. किती घरं होती इथं? आमची घर इथं साधारणतः 5 घरं होती. आमची 5 कुटुंब. नाव सांगाल का त्यांची? गोराबाई कृष्ण केदारे एक, सीताबाई सावळाराम जाधव एक, कृष्ण पांडू केदारे एक, ज्ञानेश्वर बबन केदारे एक, सोपान बबन केदारे एक, अशी 5 घरं होती. नक्की झालं काय इथं? नक्की झालं. आता आम्ही सगळी शेतावर होतो खाली गेलेलो.
शेतात गेलं तर आम्हाला हे माहिती नाही पडलं का हे असं झालं म्हणून. आम्हाला गावातल्या ज्या लोकांनी फोन केला त्यावेळेस आम्ही तोपर्यंत पूर्ण जळून गेलेले होते. किती वाजता झालंय? काय 2 वाजता दुपारी 2 वाजता झाले. तुमचा अंदाज आहे का कामुळे झालं असं काय? आता ते आपण पाहिले ना त्याच्यामुळे आता सांगता येत नाही. आता ते कसं काय झालं ते कसं काय. चुलीत वगैरे राख वगैरे? नाही, चुलीमध्ये बारीक बारीक कड होते आतमध्ये घरामध्ये. म्हणजे चुलीमध्ये पाणी ओतलं, पूर्ण पाणी ओतून ठेवलेलं होतं. पूर्ण पाणी ओतल्यामुळे बघ आता कड असल्यामुळे ते कसं कड चुलीमध्ये जाते म्हणून पूर्ण पाणी ओतून तेच आम्ही खाली शेतावरती गेलो. आम्ही कांद्याचं काढण्याचं काम चालू होतं ना, यात बारीक बारीक शेडांचे कड ते पण पूर्ण जळून गेली सगळे. शेळ्या वगैरे होत्या का आतमध्ये? बारीक त्यांची पिल्ले बार खाल्ली गेली का त्या? हा, ती जळाली सगळे. 12 पिल्ले. आणि तुमचे कागदपत्र वगैरे आमचे काय? आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे, बँकेचे पासबुक आहे, जातीचे दाखले पूर्ण जळून गेले सगळे. शाळेत दाखले वगैरे काय राहिले नाही. पोरं शिकता का हा, याला? पोरांचे शाळेत दप्तरे हे सगळं, कपडे त्यांचे सगळे सगळं जळालं. अच्छा. आणि मग आता राहता कुठे इकडे? आता राहिला आम्ही इथं काही बाहेरच उघड्यावरतीच आहे हा. का? सध्या आमचं साहित्य दिले काय की आम्ही तिथं सध्या तात्पुरतं तिथं राहतोय. तर राहिला सोयी नाही तर निवारी सोय आता अजूनपर्यंत कुणी केलेली नाही आम्हाला. मग आम्ही त्यासाठी आलेलो आहोत. हा ही आमची ठाकर समाज संघटना जुन्नर, इथून आम्ही आलेलो आहोत. डॉक्टर नरेंद्र साहेबांबरोबर त्यांच्या बरोबर आलो शोधत तुमचा पत्ता. हा. मदत करू तसं तुम्ही त्याचा चांगला वापर केला हा तर त्याचा उपयोग आहे ना. हा, चांगला काय वापर. मदत करायचं तुम्ही भलतेच हे करणार ते तसं काय करू नका. नाही तसं काय नाही. आमच्यात पेणारे खाणारे कोण नाही. चांगली गोष्ट आहे. हा पिणार खाणाऱ्याला मदत करते ते अवघड आहे. हा चांगलंच कार्य संघटना करीत आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही जी मदत करता येईल ती आम्ही करणार आहोत आणि अजून पण इथून पुढे मदत होईल. हा आम्ही आमच्या तर्फे जी काय आमची मदत आहे ना, ती तुम्हाला पत्रे हा शेड उभारण्यासाठी जेवढं आम्ही मदत केली त्याची जेवढी तुम्ही ते उभारून घ्या. हा, बाकी पाऊस पुढच्या वेळेला येताना आम्ही तुम्हाला ती आणून देतो. हा. पण आता हे आपण पाहतो सहसा की जी घरं होती 5 कुटुंब, तर त्यांचे सगळं म्हणजे संसार असेल किंवा बाकीच्या सगळ्या वस्तू इथे जवळपास जळून खाक झालेले आहेत. खूप दिवस झाले, 15 दिवस झालेत. बऱ्याचशा सामाजिक संस्था किंवा यांनी त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिले, पण आज एवढे दिवस होऊ नये आज पाहता आपण की ते फक्त आखणी केलेली दिसते. संसार तुम्हाला समोर दिसतात अजूनही उघड्यावरच आहे. म्हणजे मदतीच आपण म्हणतो की मदत केली जाते सगळं जाते, पण तो किती लवकर पोचते याचं एक समोर आपलं उत्तम उदाहरण आहे. त्याच्यामुळे समाज बांधव असतील किंवा सगळ्यांना विनंती आहे की मदत जर करायची असेल तर त्यांना लवकरात लवकर करावी. खूप उन्हाळा आहे, पावसाळा येतोय, त्याच्या आधी जर झाली तर कदाचित त्यांना थोडीशी मदत होईल. त्यांचा काही उर्वरित संसार आहे तो मार्गी लागेल आणि त्याच्यासाठीच आम्ही थोडीशी छोटीशी मदत करणार आहोत त्यांना. आणि जुन्नर भागात असेल किंवा असं जी राया ठाकर जी संघटना आहे जी छोट्या छोट्यासाठी मदत करते, त्यांच्या प्रयत्नातून काही मदत आपण करणार आहोत. आणि त्याच्यासाठी ही सर्व मंडळी दिसते आपल्याला, ते सर्व आलेले आहेत आणि त्यांच्या वतीने आपल्याला जशी जमेल तशी मदत करणार आहोत. हे जे दिसतात सगळे ते सहकारी जे आहेत, सहसा जुन्नरीतून बरेचसे किंवा खेड तालुक्यातून आलेले आहेत, पण त्याच्यामध्ये यश बालेकर असेल त्यांनी पुढाकार घेऊन नोकर वर्ग असेल किंवा जे काही समाजाच्या प्रती थोडेसे भान नसलेली लोक असतील त्यांच्यातर्फे काही मदत जमा केलेली आहे. नमस्कार जय आदिवासी. आज आम्ही पायी त्या ठिकाणी आहिरे आदिवासी ठाकर समाजाची जी आहिरेवाडी वस्ती आहे त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी आपल्या समाजाची 5 घरं आगीमध्ये जळून भस्मसात झाली होती. त्या ठिकाणी आज आलेलो आहोत. या ठिकाणी यायचं निमित्त असं जी काही आदिवासी ठाकर समाज संघटना असेल किंवा राय ठाकर समाज संघटना असेल, आदिवासी नोकरदार वर्ग संघटना असेल, या संघटनांच्या मार्फत आपल्या समाजातील विविध कार्यकर्त्यांनी जी काही मदत जमा केली होती ती मदत या ठिकाणी आम्ही पोच करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आल्यानंतर असं समजतंय की अजूनही या बांधवांना राहण्यासाठी निवारा नाही किंवा जे शेळ्या असतील तर शेळ्यांसाठी निवारा नाही. त्यातून
असं समजतंय या ठिकाणी जे काही मदत देण्यासाठी लोक येतात ती फक्त एक प्रसिद्धी म्हणूनच थोड्या बातम्या वगैरे तयार करून पुढे टाकत आहेत, परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. या ठिकाणी अजूनही बांधवांना राहण्यासाठी निवारा नाही किंवा शेळ्यांसाठी निवारा नाही. त्यातूनच या ठिकाणी बिबट्याची देखील खूप मोठी दहशत आहे. त्यामुळे या ठिकाणी बांधवांचं असं म्हणणं येते की आम्हाला थोडाफार निवारा आणि शेळ्यांसाठी थोडी सुविधा झाली तर खूप बरं होईल. तर आपण आपल्या मदत निधीच्या माध्यमातून या सर्व बांधवांना छोटेस शेड उभारण्याकरता पत्र्यांची व्यवस्था करून त्यांना निवारा कसा उपलब्ध होईल याच्यासाठी लक्ष घालणार आहोत आणि त्यातून आपण आपली मदत या बांधवांना करणार आहोत. जय आदिवासी, जय राय ठाकर, जय आदिवासी. जय आदिवासी. आज आहे ठाकरवाडी या ठिकाणी आम्ही समाज बांधव त्या ज्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्या समाजाची जी 5 घरं जळून खाक झाली आणि त्याची दयनीय अवस्था या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्या घटनेमध्ये या ज्या 5 कुटुंबांचा जो संसार आहे तो या आगीमध्ये खाक झालेला दिसून येतोय. अजूनही थोडीफार त्यांचा संसार जो आहे तो उघड्यावरचा आहे. आज या ठिकाणी आम्ही भेट देताना या ठिकाणचे जे काही 5 घराचे जे माणसं आहेत ते एका अंत्यविधीसाठी शेजारच्या गावामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचे अजून भेट होणं बाकी आहे. आज या ठिकाणी भेट देताना समाज बांधवांना एक समाज बांधिलकी, या बांधिलकीतून आम्ही समाजाला आव्हान केलं, संघटनेने आवाहन केलं आणि आपल्या या समाजाला थोडीशी हातभार लावावा म्हणून जे आवाहन केलं त्या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि त्यातून जी काही रक्कम जमा झालेली आहे त्या रकमेतून या कुटुंबांना मदत करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत की त्याच्या संसारामध्ये जे पशुपालन आहे किंवा त्याच्या कोंबड्या, शेळ्या, बकऱ्या असतील त्यांचा एक निवारा या ठिकाणी जळून खाक झालेला आहे. आणि येत्या या उन्हाच्या ज्या झळा आहेत आणि येणारा पावसाळा आहे त्या पावसाळ्याच्या आतमध्ये त्यांना निवाऱ्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आपण या ठिकाणी मदतीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आज आपण आहिरे ठाकरवाडी या गावात आलेलो आहोत. 22 मार्चला इथे आग लागून जवळ 5 कुटुंबातील सगळा संसार, त्यांच्या शेळ्या किंवा बाकीच्या त्या उदाहरणीवर ज्याच्यावर करतात त्या सगळ्या जळून खाक झालेल्या होत्या. आणि आज जवळपास 19 एप्रिल आहे, महिना होऊन गेलाय, तरी तुम्ही पाहता की आज काय परिस्थिती आहे. बऱ्याचशा संघटनांनी किंवा सामाजिक संस्थांनी किंवा लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण आजही आपण पाहतो की सर्व संसार उघड्यावरच पडलेले आहेत. जुन्नर तालुका राया ठाकर संघटना तसेच इतर समाज संघटना, त्याच्यामध्ये नोकर वर्ग असतील किंवा बाकीच्या संघटना असतील, या सर्वांनी मिळून थोडीशी मदत जमा केलेली आहे. या मदत पोहोचवण्यासाठी आम्ही इथं आलो आणि इथं आल्यावर पाहिलं तर ही अशी परिस्थिती आहे. आपण सगळे पाहतात हे जे मदत जे गोळा करत होते समाजातून किंवा येतात हे सगळे माझ्या बरोबर आहेत. मग त्याच्यामध्ये संजय मोदी असतील किंवा यश बालेकर असतील, आता आपल्या बरोबर इथले एक स्थानिक कोळ्याचे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आलेले आहेत, खंडवे सर आहेत किंवा बाकीचे त्यांचे सगळे सहकारी आहेत. पण आपण इथे येण्याचं कारण होतं की मदत होतीये की नाही, संघटना येतात मदत करतात, पण ऍक्च्युअल परिस्थिती खूप वेगळी दिसते इथे. त्यांच्याशी बोलणं जेव्हा झालं तेव्हा असं कळलं की इतका उन्हाळा आहे तरी अजून शेड पण उभारलं गेलं नाही, शाळांचा प्रश्न आहे. त्याने आता सांगितलं की इथे रात्रीचे वाघ पण येतोय, रात्रीचे वाघ येतो किंवा बिबट्याचं भय खूप आहे इथे आणि उघड्यावरच लोक राहतात. इथे त्यांनी स्थानिक आसरा घेतलेला आहे आणि याच्यासाठी थोडासा निवारा करावा म्हणून जी काही मदत केली होती, ज्या काही सामाजिक सर्व संघटना मिळून, त्याच्यामध्ये खूप साऱ्या देणगीदारांनी खूप सारे सगळ्या हाताने मदत केली.
मग त्याच्यासाठी या सर्वांचं असं मत होतं की त्यांना शेड उभारण्यासाठी आपण काहीतरी मदत करूया. बोटच्या वगैरे येताना त्यांचं आपण मदत घेऊन त्यांना शेडसाठी किंवा त्यांना राहण्यासाठी छोटंसं काहीतरी मिळेल याच्यासाठी मदत करणार आहोत. त्यांच्याकडून जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळलं की काही त्या आगीमध्ये त्यांचे दाखले किंवा हे जळून गेल्यामुळे लगेच मदत मिळणं शासनातर्फे थोडंसं अवघड जाते. ज्याच्यामध्ये त्यांच्या खोल्या मंजूर करणे असेल किंवा असं करणे असेल ती अडचण येते. पण तोपर्यंत जे आता उन्हाळा तर आता थोडा कडक होतोय, उन्हाळ्याची लाट आली, याच्यातही त्यांचे संसार उघड्यावर आहेत, म्हणून आपण त्यांना थोडीशी मदत करणार आहोत. किंवा पावसाळी होतोय, 2-3 दिवसात खूप मोठा पाऊस सांगितलाय. जर त्यांना मदत नाही झाली किंवा तोपर्यंत शेड जर नाही झालं तर कदाचित त्यांना अजूनही खूप अडचणींना सामोरं जावं लागेल. आणि ही थोडीशी सामाजिक बांधिलकी ठेवूनच आद्य क्रांतिकारक ठाकरची संघटना आहे त्यांनी पुढाकार घेतला. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन ही मदत केली आहे. आणि या मदतीत आपण त्यांना एक छोटीशी मदत करणार आहोत. आणि लवकरच त्यांना बाकीच्या वस्तू घेऊन कदाचित पुढच्या आठवड्यातच आपण त्यांना बाकीच्या वस्तू घेऊन त्यांना लगेच त्यांचं जे काय पुढील हे असेल निवारा तो भरण्यासाठी आपण थोडासा हातभार लावणार आहोत. माझं याच्यातून सगळ्यांना आव्हान आहे की तुम्हाला पण आपल्या समाज बांधवांसाठी थोडंसं जर काही करता आलं किंवा एक माणूस म्हणून थोडीशी मदत करता आली तर नक्की करा. आणि अशी इथे येऊन की डायरेक्टली करण्यापेक्षा जर तिथे येऊन त्यांना थोडीशी मदत केली तर खूप बरं होईल. आणि समाजाच्या वतीने किंवा याच्या वतीने आपण ही मदत पोहोचवत आहोत. ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार. इथून पुढे अशीच मदत करावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो.